आता तुम्ही बऱ्याच पेट्रोल पंपवर गेला तर तिथे एक पाटी लावलेली असेल, इंधन उपलब्ध नाही. गॅस सिलेंडर मागायला गेलात तर सांगताल पुढच्या महिन्यातील इंधन टंचाईमुळे कारखाने बंद पडलेत. आणि हे ऐकायला भविष्यातलं वाटतं का? पण जगातल्या अनेक देशांमध्ये आज घडत आहे आणि भारतासाठी हे येणाऱ्या काही महिन्यात होऊ शकतं. कारण आपण एका अशा उंबरठ्यावर उभे आहोत जिथे आपली तेलाची साठवणूक क्षमता आपल्या गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. याचा परिणाम काय होतोय आणि यावर मात करायची असेल तर कोणता उपाय योजना कराव्या लागतील, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. आखाती प्रदेशात चाललेला इराण अमेरिका संघर्ष सध्या थंडावलेला दिसला असला तरी प्रत्यक्षात तिथे कधीही भडका उडू शकतो. खुद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे बोलून दाखवले आहे. शस्त्रसंधी कधी मोडेल हे सांगता येत नाही आणि त्याच वेळी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचे ब्लॉकेज अजूनही सुरूच आहे. हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून रोज साधारण 200 तेलवाहू जहाजे जात असत. आज त्याची संख्या 10 ते 12 वर आलेली आहे. परिणाम जगातल्या 100हून अधिक देशांनी आपला इंधन धोरणावर बदल केले आहेत. काही देश याला थेट एनर्जी लॉकडाऊन म्हणत आहेत. वर्क फ्रॉम होम, मोबिलिटी रेस्ट्रिक्शन, इंधनावर निर्बंध हे सगळे उपाय एकाच वेळी आणले जात आहे. भारतासाठी हे विशेष चिंताजनक आहे कारण आपण आपल्या गरजेच्या 85% तेल आयात करतो. एलपीजीच्या बाबतीत तर थेट 56% आखातातून येते आणि आपली रोजची गरज आहे 50 लाख बॅरल्स. चीन नंतर आशिया खंडात दुसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश म्हणजे भारत. दुसऱ्या महायुद्धात तेलाचा पुरवठा साखळी विस्कटली तेव्हाच अमेरिकेला जाणवलं की तेल म्हणजे केवळ इंधन नाही, तेल म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहे. त्याच वेळापासून त्यांनी विचार करायला सुरुवात केली. मग 1973चा ऑइल शॉक आला. अरब देशांनी तेल निर्यात थांबवली आणि अमेरिकेत पेट्रोलसाठी रांगा लागल्या. त्या धक्क्यातून अमेरिका शहाणी झाली. गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये भूगर्भातले प्रचंड मोठे तेल साठवण्याचे सेल उभे केले. आज त्यात 430 मिलियन बॅरल साठवले आहेत. हे सरकारी आकडे आहेत, खाजगी स्टॉक वेगळाच. जपानने 80च्या दशकात हीच काळजी घेतली. त्यांची सरकार साठवण क्षमता आहे 240 ते 260 मिलियन बॅरल्स. त्यांच्यासाठी हा अस्तित्वाचा प्रश्न होता कारण जपानकडे स्वतःचे एक थेंब तेल सुद्धा नाही. आणि मग चीन हा देश जे काही करतो ते अत्यंत दूरदृष्टीने करतो. त्यांनी केवळ तेलच नाही साठवले तर तांदळाचे पीठ, सोने, पिण्याचे पाणी यासाठी 72,000 धरणे बांधली आहेत. कोविड काळात मास्क आणि पीपीई किटचे साठे त्यांनी आधीच केले होते म्हणून ते संकटात जगाला पुरवठादार बनले. आणि तेलाच्या बाबतीत तर एकट्या अमेरिकेच्या चौपट पुढे आहेत. चीनची तेल साठवण क्षमता आहे 1.4 बिलियन बॅरल्स. म्हणजे आखातात 2 वर्ष युद्ध चालले तरी चीनला हात जोडावे लागणार नाहीत एवढी त्यांनी तयारी ठेवलेली आहे. आणि आता भारत, आपण या इन्फ्रास्ट्रक्चरला हात घातला तो चक्क 21व्या शतकात. 2004 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात पहिली पॉलिसी तयार झाली. त्यानंतर युपीए सरकारने ते पुढे नेलं आणि पहिला टप्पा पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केला तो 2019 मध्ये. ओडिसा, कर्नाटक येथे भूगर्भातले साठे तयार झाले. राजस्थानमध्ये काम सुरू आहे. आपली एकूण सरकारी साठवण क्षमता आता आहे 39 मिलियन बॅरल्स. म्हणजे साधारण 74 दिवस पुरेल एवढा साठा आहे. जपान आणि अमेरिकेच्या तुलनेत पाहिलं तर हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. आता येतो खरा टर्निंग पॉइंट. मे महिन्यात पंतप्रधान मोदी युरोप दौऱ्यावर होते. 5 दिवसाच्या त्या दौऱ्यात ते अवघ्या 2.5 तासासाठी युएईला थांबले. अनेकांना आश्चर्य वाटलं पण त्या 2.5 तासात जे घडलं ते ऐतिहासिक आहे. युएईच्या नॅशनल ऑइल कंपनी ADNOC सोबत एक असाधारण करार झाला. या कंपनीने भारतात तेल साठवणुकीच्या प्रकल्पात भागीदारी स्वीकारली आणि 30 मिलियन बॅरल्स तेल भारताच्या भूगर्भातल्या साठ्यांमध्ये ठेवण्याची तयारी दर्शवली. दक्षिण भारतातल्या विद्यमान भूगर्भीय सुविधांमध्ये हे तेल साठवले जाणार आहे. आज आपली क्षमता 39 मिलियन आहे, त्यात 30 मिलियन थेट भर पडणार आहे. म्हणजे जवळपास दुप्पट होण्याच्या दिशेने हे पाऊल आहे. यासोबतच एलपीजी पुरवठ्याचा करार झाला, संरक्षण सहकार्याचा करार झाला आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा झाली. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल साठवणुकीचा हा करार आहे जो पुढे जाऊन गेम चेंजर ठरू शकतो. सध्याची परिस्थिती पाहिली तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचे ब्लॉकेज अजूनही संपलेले नाही. जगभरात इंधनचे दर अस्थिर आहेत. भारताने हे 74 दिवसाचे बफर आणि आता युएईचा सोबतचा नवा करार यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
पण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे पुरेसे नाही. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था म्हणजे IEA ने सांगितलं आहे की ज्या देशांची 80% अधिक तेल गरज आयातीतून भागते त्यांना किमान 90 दिवस पुरेल एवढा साठा राखणे अनिवार्य आहे. भारत त्या दिशेने वाटचाल करतोय. जपानच्या पातळीपर्यंत पोहोचायला अजून खूप अंतर करायचे आहे. सरकारी स्टॉक किमान 200 मिलियन बॅरल्स पर्यंत नेणे ही आता काळाची गरज आहे असे दोन तज्ज्ञ सांगताय. या संघर्षाने आणखीन एक गोष्ट उघड केली ती म्हणजे ड्रोन तंत्रज्ञान. इराण, इस्रायल, अमेरिका संघर्षात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. ऑपरेशन सिंदूर मध्येही भारताने हे अनुभवले. तेल साठवणं आणि ड्रोन तंत्रज्ञान या दोन आघाड्यांवर भारताला एकाच वेळी काम करावे लागणार आहे. मित्रांनो, एखाद्या देशाची खरी ताकद त्याच्या युद्धभूमीवरच्या शौर्यात असते, पण त्यापेक्षाही जास्त त्याच्या तयारीत असते. शत्रू येण्याआधी साठे भरणे, पाईप सुरक्षित ठेवणे, पुरवठा साखळीचे रक्षण करणे हे अदृश्य युद्ध असते. चीन हे अदृश्य युद्ध वर्षानुवर्ष लढत आला. अमेरिका ते 70च्या दशकांपासून खेळतीये. भारत नुकताच मैदानात उतरलाय. UAE सोबतचा हा करार एक सुरुवात आहे, पण सुरुवात म्हणजे शेवट नाही. आपल्याला तेल साठवणुकीत खूप मोठी झेप घ्यायची आहे. आज एक विचार करा, आखातात जर हा संघर्ष आणखी 6 महिने लांबला आणि मग स्वतःला विचारा, आपल्या नेत्यांनी इतके दिवस काय केले? आपण आपल्या नेत्यांना प्रश्न विचारतो का? हे युद्ध आणखी काही महिने असं सुरू राहिलं तर आपल्या देशाची अवस्था काय होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.